नमस्कार मित्रांनो, आज आपण EHRMS या पोर्टलवर एकापेक्षा जास्त दिवस केअर कोड रजा कशी अप्लाय करायची त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जाऊन EHRMS टाईप करायचं आहे. EHRMS टाईप केल्यानंतर इथे पहिली वेबसाईट दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर EHRMSचा अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. इथे राईट कॉर्नरला लॉग इन नावाचा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे लॉग इन विथ परिचय ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल. प्लीज एंटर द डिटेल टू प्रोसीड. इथे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकायची आहे, जे गव्हर्नमेंट मेल आय डी आहे, किंवा इथे मोबाईल नंबर पण एंटर करू शकता. त्याच्यानंतर आय कन्सेंट टू परिचयवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. इथे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP सेंड केला जाईल. ती OTP कोणाला शेअर न करता इथे एंटर करायची आहे. OTP एंटर केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमचं EHRMSचा पोर्टल ओपन झालेला आहे. या पोर्टलवर केअर कोड रजा कशी अप्लाय करायची त्याबद्दल आपण इथे माहिती जाणून घेणार आहोत. त्याकरिता अशा प्रकारे जेव्हा आपला पोर्टल ओपन होईल, इथे लेफ्ट कॉर्नरला बघू शकता डॅशबोर्डच्या खाली एम्प्लॉय सर्व्हिसेस नावाचा ऑप्शन दिसत आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे लिव्ह नावाचा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे अप्लाय लिव्ह नावाचा ऑप्शन शो होत आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. इथे लिव्ह टाईपमध्ये कॅज्युअल लिव्ह आपल्याला सिलेक्ट करायचे असल्याने, केअर कोड रजेवर जायचं असल्याने, केअर कोड रजेचा अर्ज अप्लाय करायचा असल्याने कॅज्युअल लिव्ह सिलेक्ट करायचा आहे. इथे मल्टिपल डेज एकापेक्षा जास्त दिवस जायचे असल्या कारणाने मल्टिपल डेज सिलेक्ट करू शकता. डेट फॉर्ममध्ये तुम्हाला कधीपासून सुट्टी पाहिजे आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. जसं की 27 तारखेपासून आपल्याला सुट्टी हवी आहे, तर इथे आपल्याला सिलेक्ट करायची आहे. इथे सिलेक्ट डेट टाईप करायचं आहे, फुल डे लिव्ह. त्यानंतर डेट टू कधीपर्यंत आपल्याला सुट्टी पाहिजेत आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. जसे की आपल्याला 7 दिवस सुट्टीवर जायचं आहे. तर इथे सिलेक्ट डेट टाईपमध्ये फुल डे लिव्ह सिलेक्ट करायचं आहे. इथे रिझन सिलेक्ट करायचं आहे. रिझनमध्ये इथे विविध रिझन दिलेले आहेत. तुम्हाला आवश्यकतेनुसार जो रिझन पाहिजे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जसं की मला पर्सनल वर्क ते सिलेक्ट केलेलं आहे. लिव्हिंग स्टेशन जर तुम्ही अप्लाय केलेली किरकोळ रजा जर राहत्या ठिकाणापासून कुठे बाहेर जाऊन उपभोगण्याचं प्लॅनिंग असेल तर इथे येस करायचं आहे. काइंडली सिलेक्ट द ड्युरेशन ऑफ अ स्टेशन लिव्ह. तुम्ही जो प्लेस सोडण्याचं ठिकाण आणि तारीख सांगायची आहे. फ्रॉम डेट टाईम जसं आपल्याला 27 तारखेपासून रजा आवश्यक आहे, त्याकरिता 26 तारखेला आपण सायंकाळी 6 वाजे इथून निघणार आहोत. त्याकरिता 26 तारीख सिलेक्ट करायची आहे, मतलब अगोदरची तारीख इथे सिलेक्ट करायची आहे. म्हणजे अगोदरची तारीख इथे सिलेक्ट करायची आहे आणि टाईम पण सिलेक्ट करायचा आहे 6 PM. त्याच्यानंतर टू डेट टाईम जोपर्यंत तुमची रजा आहे त्या तारखेपर्यंत सिलेक्ट करायचं आहे आणि तिथे टाईम पण सिलेक्ट करायचा आहे. ते ॲड्रेस सिलेक्ट करायचा, टाईप करायचं आहे. तुम्ही कुठे जात आहात. वुड यू लाईक टू अवेल LTC इथे नो ठेवायचं आहे. रिमार्कमध्ये तुम्हाला कोणत्या कारणासाठी किती दिवस जायचं आहे, तुमच्या शिल्लक किरकोळ रजा, तुमचं साप्ताहिक दिनांक आणि साप्ताहिक वार इथे टाईप करायचं आहे. बघू शकता इथे रिमार्कमध्ये देवपूजाकरिता 6 दिवस किरकोळ रजा, 1 दिवस साप्ताहिक रजा असं एकूण 7 दिवस रजा मिळण्याबाबत तसेच एकूण शिल्लक 13 दिवस, साप्ताहिक दिनांक 1/8/2026, साप्ताहिक वार आहे आपला शनिवार. अशा प्रकारे रिमार्क ॲड करायचा आहे आपल्याला, तिथे टाईप करायचा आहे. अटॅचमेंटमध्ये हा ऑप्शन मॅन्डेटरी नाही आहे, त्यामुळे इथे जर आवश्यक असल्यास आपलं चूज फाईलमध्ये डॉक्युमेंट ॲज अ प्रूफ म्हणून तुम्ही जोडू शकता किंवा न जोडलं तरी चालेल. इथे ॲड नावाचं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता कॅज्युअल लिव्ह फ्रॉम टू रिझन डेज आणि ॲक्शन. आता इथे कॅज्युअल लिव्ह आपण अप्लाय केलेली आहे 27 जुलै 2026 टू 2 ऑगस्ट 2026 पर्यंत. रिझन आहे पर्सनल वर्क,
डेज आहेत 6. याच्यामध्ये 6 डेज येत असतात, कारण आपण कॅज्युअल लीव्ह 6 दिवस अप्लाय केलेली आहे आणि 1 दिवस साप्ताहिक अप्लाय केलेली आहे. त्याच्यानंतर आपण ॲड केलं म्हणजे आपली किरकोळ रजा अप्लाय झाली असं होत नाही. इथे सबमिट ॲप्लिकेशन नावाचा ऑप्शन शो होत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपली किरकोळ रजा अप्लाय होत असते. ॲज अ रिपोर्टिंग ऑफिसरकडे आपली रिक्वेस्ट जात असते. आपण सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करूया. इथे ओके करूया. ओके केल्यानंतर लीव्ह अप्लाइड सक्सेसफुली. आपली किरकोळ रजा किंवा कॅज्युअल लीव्ह सक्सेसफुली अप्लाइड झालेली आहे. ओके करायचं आहे. तुम्ही बघू शकता तुमची किरकोळ रजा ॲज अ ॲक्शन बटनवर क्लिक करून व्ह्यू डिटेल्सवर जायचं आहे. तुमची कॅज्युअल लीव्ह 27/7 ते 2 ऑगस्टपर्यंत आहे. 6 दिवस आहे. पर्सनल वर्ककरिता घेतलेली आहे. तर पर्सनल वर्क म्हणजे काय आहे? देवपूजाकरिता 6 दिवस, किरकोळ रजा 1 दिवस, साप्ताहिक रजा आहे. असे एकूण 7 दिवस रजा मिळण्याबाबत एकूण किरकोळ रजा 13 दिवस आहेत. साप्ताहिक दिनांक 1/8/2026 वार शनिवार आहे. हे स्टेटसमध्ये बघू शकता. इथे पेंडिंग ॲट रिपोर्टिंग ऑफिसर दिलेलं आहे. इथे जेव्हा अप्रूव्ड म्हणून ऑप्शन येईल, अप्रूव्ड म्हणून शो होईल, तेव्हा समजायचं की आपली किरकोळ रजा मंजूर झालेली आहे. ते क्लोज करूया. आता आपली किरकोळ रजा मंजूर झाली, तर आपल्याला कसं समजेल? या स्टेटसमध्ये आता इथे बघू शकता स्टेटसमध्ये अप्रूव्ड दिसत आहे. आता जसं पेंडिंग ॲट रिपोर्टिंग ऑफिसर इथे शो होत आहे, तशाच पद्धतीने इथे अप्रूव्ड म्हणून शो होईल. अप्रूव्ड म्हणून जेव्हा आपल्याला शो होईल, तेव्हा समजायचे की आपली किरकोळ रजा मंजूर करण्यात आलेली आहे. इथे त्याच्या राईटला ॲक्शन नावाचं बटन दिसत आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे सँक्शन ऑर्डर म्हणून दिसेल. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे सँक्शन ऑर्डर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं सँक्शन ऑर्डर किंवा ऑफिस ऑर्डर म्हणून आपल्याला जे ऑफिस थ्रू रजा पास देण्यात येत असते, तशा प्रकारचं ॲज अ ऑफिस ऑर्डर म्हणून डाउनलोड होत असते. इथे सर्व डिटेल आपल्याला शो होत असते. तुमचं रजा चुकीची अप्लाय झालेली असेल किंवा तुम्हाला रजेवर जायचं नसेल, तर इथे तुम्ही तुमची लीव्ह पण कॅन्सल करू शकता. त्याकरिता ॲक्शन नावाचे बटन दिसत आहे. जर तुम्हाला वाटत आहे, की मला रजेवर जायचं नाही किंवा चुकीने अप्लाय झालेली आहे किंवा कमी दिवस अप्लाय झालेली आहे, चुकीच्या पद्धतीने अप्लाय झालेली आहे, तर तुम्ही त्या रजेला कॅन्सलसुद्धा करू शकता. त्याकरिता राईट कॉर्नरला ॲक्शन नावाचे बटन दिसत आहे. तिथे क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता 3 ऑप्शन दिलेले आहेत. व्ह्यू डिटेल्स, एक्सटेंड लीव्ह, कॅन्सल लीव्ह. एक्सटेंड लीव्ह म्हणजे तुम्ही तुमची रजा वाढवू शकता. कॅन्सल लीव्ह म्हणजे तुम्ही अप्लाय केलेली रजा तुम्ही कॅन्सल करू शकता. जसं याच्यावर क्लिक केल्यानंतर कॅन्सल करू शकतो आपण. येस, कॅन्सल लीव्ह. अशा प्रकारे आपल्याला विचारलं जाईल, जर तुम्हाला तुमची रजा कॅन्सल करायची आहे का? तर येस, कॅन्सल लीव्हवर क्लिक करायचं आहे आणि सक्सेस. लीव्ह हॅज बीन कॅन्सल्ड सक्सेसफुली. आपली किरकोळ रजा कॅन्सल करण्यात आलेली आहे. ओकेवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता कॅन्सल्ड बाय एम्प्लॉय असं इथे स्टेटसमध्ये शो होत आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना नक्की शेअर करा. तशाच प्रकारे जर तुम्हाला रिपोर्टिंग ऑफिसर किंवा रिवायविंग ऑफिसर चेंज करायचं प्रॉब्लेम येत असेल, त्याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. तशाच पद्धतीने प्रोफाईल फोटो अपलोड कसा करायचा आहे किंवा HRMS या नवीन या पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल सर्व माहिती YouTube चॅनलवर भेटून जाईल. तिथे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते व्हिडिओ तुम्ही